नमस्कार मंडळी, आज दिनांक 1 सप्टेंबर 2024 आणि सकाळी 6चे ताजे अपडेट्स आपल्या हाती आलेले आहेत। त्यानुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी किती टक्क्यावर पोहोचली आहे हे जाणून घेऊ। तत्पूर्वी जायकवाडी धरणाविषयी थोडंसं महत्त्वाचं। मंडळी, जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून या धरणाची ओळख आहे। मंडळी, या धरणाची पूर्ण पाणी क्षमता ही 102.73 TMC इतकी आहे। तर मंडळी, हे धरण आतापर्यंत 10 वेळाहून अधिक वेळा 100% क्षमतेनं भरलेलं आहे आणि 16 वेळाहून अधिक वेळा हे धरण 50%हून अधिक भरलेलं आहे। मंडळी, या धरणावरती कृषी क्षेत्र तसंच MIDC आणि जालना जिल्हा असेल, संभाजीनगर जिल्हा असेल आणि नगर जिल्हा असेल तर इतर ठिकाणी पिण्यासाठी या धरणाचा वापर केला जातो। मंडळी, जाणून घेऊ आजची धरणाची जी टक्केवारी आहे ती म्हणजे 84.12% इतकं धरण हे भरलेलं आहे। धरणाची पाणी पातळी फुटामध्ये जर बघितली तर 1522.0 तर मीटरमध्ये 463.906 इतके आहे। मंडळी, काल धरणाची जी पाणी पातळी होती ती म्हणजे 82.91 इतकी होती आणि कालच्या तुलनेमध्ये आज धरणामध्ये जवळजवळ 2% वाढ होऊन आजची धरणाची टक्केवारी 84.12% इतकी आहे। मंडळी, कालच्या तुलनेमध्ये आवक सुद्धा घटलेली आहे आणि काल जी आवक चालू होती धरणामध्ये ती म्हणजे 23,898 क्युसेस वेगानं पाणी नाथसागरामध्ये दाखल होत होतं, परंतु आज त्याच्यामध्ये घट होऊन आजच्या तारखेला 16,016 क्युसेस वेगानं पाणी हे धरणामध्ये दाखल होत आहे। तर मंडळी, जायकवाडी धरणाचे असेच नवनवीन ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या कृषी गाथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।